नाशिकमधील भोंदू अशोक खरात विरोधात आणखी 3 नवे गुन्हे दाखल झालेत। नराधम अशोक खरातनं विद्यार्थिनींवरही अत्याचार केल्याचं समोर येत आहे। लग्न, धार्मिक विधी आणि तंत्रमंत्राच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप केला जातोय। महिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून या प्रकरणी चौकशी सुरू आहे। तृप्ती देसाई आज मिरगाव दौऱ्यावर असून मिरगावमधील भोंदू बाबाचं फार्म हाऊस आणि शिवनिका संस्थांच्या ईशान्येश्वर मंदिराला भेट देणार आहेत। तिथे भुयारी खोली असून तिथेही भोंदू बाबा महिलांचं लैंगिक शोषण करायचा असा आरोप तृप्ती देसाईंनी केलाय। या खोलीची तृप्ती देसाई पाहणी करणार आहेत। ईशान्येश्वर मंदिर जे आहे मिरगावातलं तिथं जे आहे ते एक भुयारी जो आहे ती काळोखी अंधारी खोली आहे आणि तिथं सुद्धा तो महिलांचं लैंगिक शोषण करायचा। त्यामुळे ती जी खोली आहे तिथेही मी त्याची पाहणी करणार आहे। त्याचा फार्म हाऊस तिथं आहे, तिथं जाणार आहे आणि तिथून SITच्या ज्या प्रमुख आहेत तेजस्विनी सातपुते यांना सुद्धा ही जी टोळी आहे या सगळ्या टोळींचे जे आहे ते याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करा या मागणीसाठी आम्ही त्यांची भेट घेणार आहोत। दुसरीकडे भोंदू बाबा टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे करणार असल्याचं तृप्ती देसाईंनी म्हटलंय। भोंदू बाबा 12 मार्चला ऑस्ट्रेलियाला पळून जाणार होता, त्यानं तिकीटही काढलं होतं असा दावा तृप्ती देसाई यांनी केलाय। 12 मार्च 2026ला अशोक खरात हा ऑस्ट्रेलियाला पळून जाणार होता, त्यांनी तिकीट काढलेलं होतं आणि ह्याची जेव्हा माहिती आम्हाला मिळाली तेव्हा आम्ही तातडीनं आमच्याकडे जे लोक हे सगळी माहिती घेऊन आले होते त्यांना नगरच्या SP कडे पाठवलेलं होतं। नगरच्या SP सुद्धा तातडीनं दखल घेऊन आपण जर बघितलं तर 10 मार्च 2026ला लुकआउट नोटीस जाहीर केलेली आहे। नराधमानं विद्यार्थिनीलाही सोडलं नाही। अमानुष लैंगिक अत्याचार केल्याच्या महिलांच्या तक्रारी आहेत। लग्न, धार्मिक विधी, तंत्रमंत्राच्या नावाखाली फसवणुकीचा आरोप आहे। जमीन खरेदी व्यवहारात मोठी फसवणूक केल्याचा आरोप आहे। पाथर्डी परिसरातील सुमारे 25 एकर जमीन व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात आलाय। कोट्यवधी रुपयांची लूट झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे। फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची जमीन परत देण्याची मागणी होतीये। मारहाणीचा नवा आरोप, एका वादातून एका व्यक्तीला संपवल्याची तक्रार। या नव्या तक्रारींमुळे प्रकरण अधिक गंभीर बनलंय। भोंदू बाबा अशोक खरातची आज पोलीस कोठडीत संपतीये। भोंदू बाबाला नाशिक जिल्हा कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे। पुन्हा पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे।